बघा आम्ही निघालो आता, मला 2 तास तरी लागतील. सो बी रेडी. चौधरी, मला कुठलीही मिस्टेक नकोय. मला ही टीम फायनलच हवी. त्यासाठी आपण काही करू. बोला दादा. गण्या, एक छान पाव दे रे बाबाला. जा दादा. काय रे गण्या, शाळेत नाही गेला? ते 12 नंतर आहे. मग आज कुठे गेला नाही तुम्ही कामाला? आपलं काय, जिथं काम मिळेल तिथं राबायचं, पोट भरायचं आणि शेवटी काय इथं येऊन पडायचं. अरे काय झालं? अरे उशीर होते मला, बघ ना. साहेब, गाडी बंद पडली वाटतं. मी चेक करतो ना. अरे पटकन कर. अरे यार, हे तर आपल्याच्याने ठीक नाही होणार. मग या वेळाला कसं सांगू? काय रे? साहेब, मेकॅनिकला बोलावं लागेल. ठीक आहे, ते आता बघ पटकन काहीतरी कर. मावशी, तिथे मेकॅनिक कुठे मिळेल? नाही साहेब, मला नाही माहिती. हो दादा, काय झालं? या इकडं. काय दादा? गाडी पण पडली आहे काय? हा ना. काय करा, पुढच्या चौकातनं डावीकडे वळा, पुढे मेकॅनिक आहे. बरोबर, धन्यवाद धन्यवाद. काय रे बुब्या, कुठे हिंडून आला? भूक लागली होय? दादा, ओ साहेब, जरा हात लावता का हो?
काय साहेब, म्हातारीला मदत करायची ना. हो सोशल वर्कर, मला काय एवढेच काम आहेत का? एकतर गाडी बंद पडली आहे, मीटिंगला लेट झालं आहे, मोबाईलला इथं नेट रेंज नाही. तुम्हाला काय माहिती माझं किती मोठ्या पैशांचं नुकसान होईल? पैसा तर महत्त्वाचा आहेच साहेब, कोण नाही म्हणतंय, लक्ष्मी आहे ती. पण आपण जर या जगाच्या मदतीसाठी गेलो नाही ना, तर हे जग पण आपल्या मदतीसाठी येणार नाही साहेब. तुला काय करणार रे? माझं स्टेटस बघ, तुझं स्टेटस बघ, काय तुझ्याकडे? माझ्याकडे बघ, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे. साहब, ये खुशियाँ ना तकदीर में होनी चाहिए. तस्वीर में तो हर कोई मुस्कुराता है. मैं कोई बड़ा आदमी नहीं हूँ साहब, पर एक बात ध्यान में रखना, ज़मीर जिंदा रख, कबीर जिंदा रख. अगर सुल्तान भी बन जाओ ना साहब, तो ये दिल में फ़कीर जिंदा रख. जयराम जी की. साहेब लय भूक लागते साहेब. काहीतरी खायला द्या ना साहेब. आपला तिकडं त्यांना दिवसच खराब आहे. तूच राहिला होता यायचा जा. कानेरडे मान. बाबा या इकडं. बसा. गण्या, ये गण्या, हो दादा, बाबासाठी भात आण. आलो. इकडे बघ. ऐक, मी किटी पार्टीला चालली आहे आणि तिथं टेबलवर ठेवलंय जेवण, तू जेवून घे. कुठं हरवलात साहेब? साहेब लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण साहेब तुमच्याकडे जर एक चपाती आहे आणि ती जर तुम्ही खाल्ली तर ती प्रकृती झाली साहेब. तुमच्याकडे एक चपाती आहे, तुमच्या पुढं जर उपाशी माणूस बसला आहे तरीसुद्धा ती चपाती तुम्हीच खाल्ली साहेब, तर ती विकृती झाली. आणि तुमच्याकडे एक चपाती आहे, पुढं उपाशी माणूस बसला आहे आणि ती जर चपाती तुम्ही वाटून खाल्ली ना साहेब, तर ती झाली संस्कृती. आणि ज्या व्यक्तीला संस्कृती येते ना साहेब, तोच खरा मानव असतो. साहेब, एक मस्त गरम कटिंग आणू का? तुम्ही प्रत्येक गोष्टीला ह्याच नजरेने पाहता का हो? अहो साहेब, या चहाची सर ताज हॉटेलला पण नाही आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर. इथे असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपलीशी वाटत नाही का हो? या ही झाडं, जनावरं बघा, ती गाड्यांची धावपळ पहा.
ती माणसं पहा, ती पक्ष्यांची शीळ ऐका. हे सर्व आपलंच तर आहे. जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे सर्व आपलंच आहे. फक्त आपण यांचं बनायला हवं. या सर्व जगाला आपलं कुटुंब मानायला हवं. यातच खरा आनंद आहे साहेब, यातच परमानंद आहे. एक्झॅक्टली. ए गण्या, 2 कटिंग आण ना. पण चाय. दो कटिंग चाय. पैशाने गरीब असला तरी चालेल, पण मनाने मात्र श्रीमंत राहा. नेहमी लहान लहान गोष्टीत आपलं विश्व मानायला पाहिजे. त्यातच खरा आनंद असतो. आणि नेहमी लहान लहान चुकांपासूनच सावध व्हायला पाहिजे. कारण माणसाला पहाडामुळे नाही तर खडकांमुळे ठेच लागते. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे आणि माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.